आपल्या देशाचे प्रधानमंत्री काल काय म्हणले माहितीये? ते म्हणतात की छत्रपती संभाजी राजे यांचे मारेकरी यांच्या पाठीशी कोण आहे? महाविकास आघाडी. हा देशाचा आपला प्रधानमंत्री आहे आणि इलेक्शनच्या प्रचाराच्या वेळेला याचे मुद्दे काय आहेत? औरंगजेब, म्हैस, मंगळसूत्र. हा देशाचा प्रधानमंत्री आहे. शिक्षणाविषयी कधी काय बोलत नाही, रोजगाराविषयी बोलत नाही, महागाईविषयी बोलत नाही, शेतकऱ्यांविषयी बोलत नाही आणि औरंगजेबाविषयी बोलतो. आता यांनी विषय काढला म्हणून सांगते. संभाजी राजांचे मारेकरी कोण? संभाजी राजांना मारलं औरंगजेबानेच, नो डाऊट. पण संभाजी महाराजांचा घात कोणी केला? पकडून कोणी दिला? अण्णाजी पंतांनी. संभाजी महाराजांचे वडील म्हणजे शिवाजी महाराजांची डेथ झाल्याच्या नंतर 15 दिवस संभाजी महाराजांना कळलंच नाही आपला बाप गेलाय. कोणी लपवलं हे? अण्णाजी पंतांनी लपवलं. का लपवलं? खेळी करायची होती. शिवाजी महाराज गेल्याच्या नंतर संभाजी महाराज राजे बनले असते की नाही? आणि खूप जास्त हुशार होते संभाजी महाराज, खूप जास्त विद्वान. अनेक ग्रंथ त्यांनी लिहून ठेवलेले अध्यात्मावरचे आणि हे वैदिक परंपरेला मानत नव्हते. या संभाजी महाराजांनी राज्य याच्यावर आले असते ना तर त्यांनी हे सगळं वैदिक मनुवादी सगळं संपवलं असतं किंवा म्हणलं असतं की आम्ही ते मानत नाही आणि हे स्वराज्य खूप वेगळ्या पद्धतीने चालवायचं आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांनी त्यांनी चालवलं असतं. पण ते होऊ नये म्हणून संभाजी महाराजांना पकडून दिलं अण्णाजी पंतांनी आणि औरंगजेबाला कळवलं. औरंगजेबाने संभाजी महाराजांना अटक केली, खूप छळ केला. पण हे जे कोणामुळे झालंय? अण्णाजी पंतामुळे. त्यामुळे जे नरेंद्र मोदी म्हणतात ना की संभाजींचे मारेकरी हे जसा औरंगजेब आहे तसा अण्णाजी पंत सगळ्यात जास्त दोषी आहे. अरे जवळ राहून धोका केला ना त्यांनी. औरंगजेब तर मारणारच होता कारण तो शत्रू होता. इव्हन शिवाजी महाराजांना जरी औरंगजेब भेटला असता शिवाजी महाराजांनी मारून टाकलं असतं त्याला. तेव्हाचं राजकारणच तसं होतं. पण अण्णाजी पंत सोबत राहून घात केला. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात राहून घात केला. खूप मोठा घात होता. आणि हे फडणवीस किंवा मोदी हे आज या अण्णाजी पंताच्या सोबत आहेत. अण्णाजी पंताच्याच विचाराचे हे लोक आहेत आणि हे उलट बोलतात. आता अजून एक सांगते. संभाजी महाराजांना मारल्याच्या नंतर संभाजी महाराजांची बायको आणि मुलगा हे औरंगजेबाच्याच याच्यामध्ये होते, काय म्हणूया राज्यामध्ये होते. औरंगजेबाने संभाजी महाराजांच्या मुलाला वाढवलं, मोठं केलं, शिकवलं, धर्म लादला नाही. एकाही अक्षराने म्हणलं नाही की या धर्माचं पालन कर. औरंगजेबाची बायकोच हिंदू होती. औरंगजेबाने स्वतःच्या बायकोला सुद्धा कधी म्हणलं नाही की मुस्लिम धर्म स्वीकार कर. शेवटपर्यंत औरंगजेबाने आपल्या बायकोला हिंदू धर्माचं पालन करू दिलं. इव्हन त्यांच्या बायकोचा डेथ सुद्धा मंदिरामध्ये पुजारी येऊ देत नाही म्हणून झालेली आहे. त्या मंदिराच्या समोरच त्यांची कबर बांधलेली आहे. औरंगजेबाने संभाजी महाराजांच्या मुलाला मुस्लिम केलं नाही आणि म्हणून असेल की संभाजी महाराजांचा मुलगा जेव्हा औरंगजेबाच्या कैदेतून सुटला 12 वर्षानंतर सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी काय केलं तर औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली की 12 वर्ष आम्हाला यांनी नीट वागवलं. अर्थात मुस्लिम जसं बनवलं नाही तसं योद्धा सुद्धा बनवलं नाही, नॉर्मल जगू दिलं. पण त्या कबरीला भेट का दिली मग संभाजी महाराजांच्या मुलाने? हा प्रश्न आहे. आणि फितुरी कोणी केली? अण्णाजी पंतांनी केली. तर हे जे काही आहे ना या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि ह्या प्रधानमंत्र्याला जो 2024 ची निवडणूक औरंगजेब कशाच्या नावाने लढत आहे त्यांना आपण घरचा रस्ता दाखवला पाहिजे. ही निवडणूक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडणाऱ्या लोकांना निवडणुकीच्या या राज्य व्यवस्थेमधून दूर करण्याची निवडणूक आहे. आपल्याला यंदा एवढंच लक्षात ठेवायचं आहे की जे हे घाणेरडे लोक शिवाजी महाराजांचा पुतळा पाडण्यामध्ये दोषी आहेत त्यांना आपल्याला घरी बसवायचंय. तो जयदीप आपटे ज्यांनी पुतळा बनवला अत्यंत पोकळ पुतळा बनवला. ते पत्र्याचे तुकडे पाहिले तर कळते की शिवाजी महाराजांचा पुतळा असा बनवला. करोडो रुपये खर्च करून का खाल्ला शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये पैसा? जर तुम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात पैसा खात असाल तर अजून कशात पैसा खाल्ला असेल? आणि हा आपला मुख्यमंत्री म्हणतो की 45 किलोमीटर पर अवरच्या स्पीडनी वारं वाहिलं म्हणून पुतळा पडला. नालायक आहे का? 45च्या स्पीडनी नारळ सुद्धा पडत नाही म्हणे आणि शिवाजी महाराजांचा पुतळा स्पीडनी पडला म्हणतो.
त्यामुळे हे लोक इतके दोषी आहेत. त्या जयदीप आपटेला पहिल्यांदा तर तो 5-6 दिवस गायब होता, नंतर अटक केलं आणि 20 मिनिटांमध्ये जामीन मिळाला. अटक झालेली नाहीये, जयदीप आपटेला जामीन मिळालेला आहे. आणि कोल्हापूरचा पाटील सचिन पाटील, ज्यांनी पुतळा बनवला नव्हता, ज्यांनी चबुतरा बनवला, तो चबुतरा अजूनही तसाच आहे, पण तो पाटील अजूनही जेलमध्ये आहे. आणि हा आपटे ज्याने एकदा ठिसूळ पुतळा बनवला, तो मात्र जामिनावर बाहेर आहे. मग मला सांगा नरेंद्र मोदी साहेब, तुम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांच्या पाठीशी का उभे आहात? हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. आणि यंदाच्या निवडणुकीमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा ही गोष्ट इतकी मोठी आहे, ती कधीच विसरायची नाही. ही गोष्ट जर तुम्ही या निवडणुकीला विसरलात ना, तर तुम्ही शिवाजी महाराजांचे खरे वारस नाही. शिवाजी महाराजांचे विचार संपायला वेळ लागणार नाही. यांची इच्छाच आहे की शिवाजी महाराजांचे विचार संपावे, कारण शिवाजी महाराज हे सगळ्या धर्माला सारखं, सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना जवळ घेऊन राहणारे होते. मदारी मेहतर, अरे भंगी समाजाच्या लोकांना या अनाजी पंताने जवळ सुद्धा केलं नसतं. करतही नव्हते ते. झाडू लावले होते त्यांनी मागे, थुकायला सुद्धा, सावली सुद्धा पडू देत नव्हते ते आपल्या अंगावर. पण शिवाजी महाराजांचा मदारी मेहतर खास माणूस होता. त्यांनी शिवाजी महाराजांचा जीव वाचवलाय, स्वतः शिवाजी बनला. शिवाजी महाराजांनी सगळ्या जातीतले असे खास लोक आपल्या जवळ ठेवले होते. या महाराष्ट्राला आपल्याला परत एकदा शाहू फुले आंबेडकर, बहुजन संस्कृतीला मानणारे, सावित्रीबाई फुले, जिजाबाई असे आदर्श असणारे राजनेते, या आदर्शावर काम करणारे राजनेते आपल्याला इथे पुढे आणायचे आहेत. त्यामुळे ही निवडणूक जी आहे ती लक्षात ठेवायची आहे. आणि हे मोदी यांचं जे काही वाक्य आहे ना, लगेच उत्तर द्यायचं. तुमचे जे काही हँडल्स असतील, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवायचं, फेसबुकवर लिहायचं, इंस्टाग्रामला सगळीकडे लिहायचं, खोटं बोलू नका मोदी, इतकं जरी लिहिलं तरी खूप आहे.